श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी मोठे यश, उत्तम आरोग्य आणि तुमच्यासाठी अशा संधी देव देऊ इच्छितात, ज्यामुळे तुमचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तुमच्याकडे असे काही घडून येईल ज्यामुळे तुम्ही आर्थिक सबलता प्राप्त कराल. तुम्ही असे काही कार्य सुरू कराल जिथे तुम्हाला ते कार्य करताना समाधान, आनंद, प्रगती, उत्साह सर्व काही प्राप्त होईल. ती एक तुमच्याकरता सुखाची पर्वणी ठरेल. जे कार्य सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही आर्थिक प्रबल होणार आहात. देव म्हणतात, तू केलेली प्रार्थना मी स्वीकार केली आहे. तू केलेली प्रार्थना मी ऐकली आहे. आता निश्चिंत होण्याची वेळ आहे. फक्त कार्य कर आणि बघ चमत्कार. कारण तू जे कार्य योजलेले आहे आणि ते पूर्वीच देवाने तुझ्यासाठी योजून ठेवले आहे, तेव्हा तुमच्याकडे ते येत आहे. आता मनाला ते समाधान प्राप्त होऊ द्या, तो आनंद प्राप्त होऊ द्या. कारण पुढील काळात तुमचे बँक बॅलन्स वाढणार आहेत. तुम्ही ज्या काही चिंता आज करत आहात त्या काही काळातच तुम्हाला विचार करायला उरणार नाहीत. देव म्हणतात, जेव्हा मी तुझ्याकडे काही संधी देतो तेव्हा तू ती जाणावी. तू त्यावर कार्य करावे आणि आपली प्रगती साधावी. देव म्हणतात, कधी कधी मी सांगत असलेल्या काही गोष्टींवर ताबडतोब तुझा विश्वास जरी बसत नसला तरी देवांच्या आशीर्वादांवर, देवाच्या क्षमतेवर काही शंका घेऊ नका. कारण ती परिस्थिती बदलण्यासाठी देवाचा आशीर्वाद आणि देवाचा चमत्कार तुमच्यापर्यंत येत आहे. त्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी ते द्वार उघडल्या जात आहे. आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. देवांवर विश्वास ठेवा. ते द्वार तुमच्यासाठी उघडू शकते. हृदय बदलू शकते. जे गमावले ते पुनर्संचयित करू शकते. तुमच्यासाठी देव सर्व काही करायला तयार आहेत. तुम्ही तयार आहात ते स्वीकारण्यासाठी? देव तुम्हाला विचारत आहेत, तुम्हाला प्रश्न करत आहेत की तुम्ही जे काही गमावले असे तुम्हाला वाटत आहे ते तुम्हाला पूर्ण शक्तीसह परत करण्यात येत आहे. देव म्हणतात, तू खूप काही काळ त्या विचारांमध्ये, त्या नकारात्मकतेमध्ये घालवला आहे, पण आता मात्र ती नकारात्मकता मी तुझ्यातून नष्ट केली आहे. आता तुझ्यासाठी आहे ते सकारात्मक विचार, ती प्रगती आणि ते आनंद आणि ते ऐश्वर्य जे तू प्राप्त करणार आहेस. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादाचा, प्रेमाचा वर्षाव करू इच्छितो. तू त्यात न्हाऊन निघ. बाळा, जेव्हा तुम्ही नाम जप करून माझ्याकडे येता, काही संकल्प करता, त्या कार्यांसाठी तुम्ही खूप काही प्रार्थना करता, तेव्हा देव तुम्हाला तो चमत्कार पाठवू इच्छितात. तुमचे ते कार्य पूर्ण होण्यासाठी तो आशीर्वाद देऊ इच्छितात. देव म्हणतात, बाळा, तुझी आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे. तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुला मोठे यश प्राप्त होणार आहे. आजचा दिवस आणि उद्याची सकाळ तुझ्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण आहे. कारण या मध्यरात्री तुला तो आशीर्वाद देण्यात येणार आहे, ज्यामुळे तुझे जीवन परिपूर्णतेने परिपूर्ण होणार आहे. देव तुमच्यासाठी अशा संधीचे नियोजन करत आहेत, ज्यामुळे तुम्ही पुढील भविष्यात ते सर्व काही
प्राप्त करणार आहात, ज्याची तुम्ही स्वप्न पाहत आहात, ज्या आज तुमच्या कल्पना आहेत, त्या साकार रूप घेण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहेत. देव आज या क्षणाला तुमच्यासाठी ती विपुलता, ती समृद्धी आणि ते आरोग्याचे आशीर्वाद तुम्हाला देऊ इच्छितात. ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तत्पर आहात. तुमचे बँक खाते आता देवाच्या आशीर्वादांनी अशा विपुलतेकडे तुम्हाला दिसून येतील, जिथे तुम्ही इच्छित केलेल्या राशीपेक्षाही दुप्पट राशी तुम्ही ठेवू शकाल. देव म्हणतात, तुला माझा आशीर्वाद प्राप्त आहे. तुम्ही ज्यासाठी माझी प्रार्थना केली आहे, माझ्याकडे विनंती केली आहे, त्या जागा मी सुख, समृद्धी, आनंद आणि परिपूर्णतेने खूप काही आशीर्वाद देत आहे. ते घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. देव म्हणतात, माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या विपुलतेच्या, प्रसन्नतेच्या आशीर्वादावर संपूर्ण विश्वास ठेव, कारण ते तेव्हाच कार्य करतील जेव्हा तू संपूर्ण विश्वास करशील. देव म्हणतात, तू नाम जपाने अगदी माझ्या जवळ आला आहेस. बाळा, मी तुला ते खूप काही आनंद देऊ इच्छितो. माझे आशीर्वाद तू उद्या सकाळी उठतास तुला प्राप्त होतील. देव म्हणतात, तुला जाणवत असलेल्या ज्या काही जखमा आहेत, त्या मी या रात्रीतून दुरुस्त करीन आणि तुला त्यासाठी ते आशीर्वाद देईल, ज्यामुळे त्या भरून येतील. तुम्हाला त्या संधी देईल, ज्यामुळे तुमचे जे तुम्ही गमावले असं काही वाटत आहे, त्या सर्व जागा देव काही क्षणातच भरून काढतील. तुमच्याकडे ती समृद्धी येत आहे, तो आनंद येत आहे, ज्यासाठी तुम्ही देवाकडे खूप काही प्रार्थना केली आहे. देवानी तुमच्याकडे आता लक्ष दिले आहे, कारण पूर्वीही देव तुमच्या सोबत होते, पण तुम्ही देवांकडे वळला नव्हतात. पण आज मात्र तुम्ही संपूर्णपणे देवाकडे मागत आहात, देवाकडे प्रार्थना करत आहात. तेव्हा देवही तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. देव म्हणतात, तुझ्यासाठी अशक्यही शक्य होताना तू आता बघणार आहेस. बाळा, काही गोष्टी या रात्रीतून अशा काही परिवर्तित होतील की तू जेव्हा उद्या सकाळी उठशील तेव्हा तुला तो आनंद प्राप्त होईल, कारण त्या सर्व काही जागा मी आनंदाने भरू इच्छितो. ज्या तुला वाटत आहेत की रिकाम्या आहेत, त्या जागी मी तुला ते प्रेम, ते आनंदाचे क्षण आणि ते सुख देण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुम्ही आज तुमच्या मनातील ती मोठी इच्छा माझ्याकडे प्रगट करा आणि मी माझ्या चमत्काराने तुम्हाला ती पूर्ण करून देईल. देव म्हणतात, जर तुझा संपूर्ण विश्वास आहे, मग काहीही भिण्याचे कारण नाही, मागे जाण्याचे कारण नाही, कारण आता मी तुला मार्ग दाखवला आहे. इथून पुढे तुझी प्रगती अशा वेगवान गतीने होणार आहे, कारण तू यासाठी माझी प्रार्थना केली आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुझे ते दुःख अश्रू पाहिले आहे, पण आता पुढील काळातच तुझे ते अश्रू सुखाच्या अश्रूत परिवर्तित होतील. माझा आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. तुम्ही आजपर्यंत ज्या काही अभावात होतात, कुणी ती गरिबी पाहिली आहे, कुणी ते क्लेश सहन केले आहेत, कुणी तो त्रास सहन केला आहे, पण आता मात्र परिस्थिती संपूर्णपणे तुमच्या हाताबाहेर जाणार नाही. आता सर्व काही तुम्ही इच्छिलेले तुम्ही प्राप्त कराल. तुमचे ते काल्पनिक स्वप्न
पूर्ण होताना तुम्ही पाहाल. तुमच्याकडे ते एक आनंदी वास्तू असेल. तुमच्याकडे ते एक तुम्हाला फिरायला जाण्यासाठी वाहन असेल, कारण तुम्ही ती इच्छा माझ्याकडे प्रगट केली आहे. देव म्हणतात, जो कोणी इच्छेने माझ्यापर्यंत आला आहे आणि नामस्मरण केले आहे, त्याच्या त्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा मी त्याला आशीर्वाद देऊ इच्छितो. माझ्या स्मरण मात्र करण्याने ते तुमचे खूप काही दुखापत असलेले भाग दुरुस्त होतील. ते जे तुमचे मन दुखावले आहे त्या जागी तुम्हाला आता आनंदाचे क्षण प्राप्त होतील. ज्यांनी तुमचा अपमान काही कारणांमुळे केला होता, त्या गरिबीमुळे तुम्हाला काही गोष्टी घेता आल्या नव्हत्या, त्या आता तुम्ही आनंदासहित घेणार आहात. तुमचा संपूर्ण कुटुंबाचा भार तुम्ही पेलणार आहात आणि आनंदी सुद्धा होणार आहात. देव म्हणतात, तुझ्यासाठी माझ्या विपुलतेचा आशीर्वाद मी देत आहे. आता तुला पुढील काळात कुठलीही कमतरता जाणवणार नाही. सर्व काही सुखाने संसार सुरू राहील. तू मात्र देवाचे नाव घेणे विसरू नकोस. देवाच्या नामात राहा, देवाच्या जवळ. तुझ्यासाठी तो प्रकाश आहे जो तुला अध्यात्माकडे वळवणार आहे. पुढील काळात तुम्ही अध्यात्माकडे देखील वळणार आहात आणि तुझ्या मनावर जे काही आघात झाले आहेत ते माझ्या आशीर्वादाने मी पुसून त्या जागी तुला प्रेमाचे आशीर्वाद देऊ इच्छितो. तुझ्या सर्व काही कल्पना पूर्ण होऊन तू आनंदी जीवन आणि खूप काही समाधान प्राप्त करशील. या रात्रीतून तुमच्यासाठी देव काही चमत्कार घडवू इच्छितात. ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, आजची रात्र तुझ्यासाठी खूप भाग्याची ठरणार आहे, कारण आज या रात्रीतून तुझ्या भाग्यात मी तो भाग्योदय करणार आहे. ती वेळ जवळ आली आहे. आता निश्चिंत हो, आनंदी हो आणि सर्व काही शुभ परिवर्तनासाठी तयार रहा, सज्ज रहा. देव तुम्हाला तुमचे आशीर्वाद आणि तुमच्या कर्माचे फळ आनंदित होऊन देऊ इच्छितात. तेव्हा तुम्हीही आनंदित व्हा आणि ते सर्व काही स्वीकारण्यासाठी सज्ज रहा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर आणि देवांच्या अफाट शक्तीवर विश्वास आहे, त्यांनी या संदेशांवर संपूर्ण विश्वास ठेवा, कारण देवाला काहीही अशक्य नाही. देवात ते सामर्थ्य आहे की तुम्ही मागितलेले ते तुम्हाला अशक्यही शक्य करून देऊ शकतात. ते फक्त देवातच असे आहे की देव तुमच्यासाठी अशक्यही शक्य करू शकतात. तेव्हा देवाच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास आणि भरोसा ठेवा आणि देवाकडे प्रार्थना करा. देव तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करोत. तुमच्या घरी तो आनंद, तो आर्थिक चमत्कार लवकरच प्राप्त हो. तुमचे ते स्वप्नातले घर लवकरच तयार हो आणि तुमच्या ते स्वप्नातील वाहन तुम्ही खरेदी करोत. हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.